अमरावती जिल्ह्यातील थोर संत गाडगे बाबा यांचं स्मृतिस्थळ आहे गाडगे नगर येथे. त्यांच्या समाधीस्थळाच्या एकदम समोर भारतीय संघात कबड्डीपटूंचं निवड करण्याकरता अमरावती येथे ह्या कबड्डीच्या मॅचेस आयोजित केलेल्या होत्या. या कबड्डीच्या मॅचेसमध्ये अर्जुन पुरस्कार प्राप्त महिला जेंट्स खेळाडू आलेले होते. दिग्गज खेळाडू म्हणजे अनुप कुमार, दीपकजी हुड्डा, केरला रतन, नईन एक्सप्रेस, सचिन तंवर, देवांश असे दिग्गज खेळाडूंचं येथे पाहून लोकांचं डोळ्यांचे पारणे फिटले. ही उपलब्धी जी मिळाली इथे, यामध्ये दोन शख्सियत असे आहेत जे म्हणजे जितूभाऊ ठाकूर, जे भारतीय कबड्डी असोसिएशनचे महासचिव आहेत. त्यांना साथ लाभली ते यश पाटील खोळके, ज्यांचे आई वडील हे दोघेही आमदार आहेत. हे यश पाटील आहेत आणि हे जितूभाऊ ठाकूर आहेत. खरंच या दोघांचं अमरावती जिल्ह्याने जेवढी प्रशंसा केली तेवढी थोडी. या कार्यक्रमाला आवर्जून मुख्यमंत्रीसुद्धा होते. आपण मुलाखत घेऊ माननीय जितूभाऊ ठाकूर यांची, की या मॅचेस कशा त्यांनी आयोजित केल्या व कशा प्रकारे त्यांचं नियोजन केलं. आपल्या समोर आहेत. हे त्यांना पहिल्यांदा लोक जितेंद्र ठाकूर म्हणतात, पण आवडीनं पूर्ण अमरावती जिल्हा जितूभाऊ ठाकूर नावाने ओळखले जाते. उंची फार कमी आहे पण कार्यालय मोठं आहे. राजू, आज आपण त्याचीच मुलाखत घेऊ आपल्या गणनाकापन्ना. नमस्कार दादा. नमस्कार. काय राजू, काय आहे मॅचेस भरवले का? काय भरवले? पहिल्यांदा पाहिलं बाबा अमरावतीत म्हटलं एकही डाव अशा मॅचेस कोण भरवले आणि हे कसं काय सुचलं तुम्हाला? आणि किती वर्षापासून तुम्ही मागवते या मॅचेसचे? 5-6 वर्षापासून मागं होतो. अमरावतीकर जनतेसाठी अशी मनात इच्छा आली. आमचे यशभाऊ आहे खोडके, माननीय आमदार सुलभाताई खोडके, संजूभाऊ खोडके. याच्या डोक्यात एक कल्पना आली की दादा आपण एक मोठा प्रोजेक्ट, जसा मोठी टुर्नामेंट आपण घ्यायला पाहिजे, जेणेकरून अमरावतीकर जनतेला सगळं आपल्याला हे प्रो कबड्डीचे खेळाडू असो, इंटरनॅशनल खेळाडू असो, सगळे आपल्याला हे पाहायला मिळायला पाहिजे जनतेला. कारण की हे प्रो कबड्डीचे खेळाडू असो, इंटरनॅशनल असो, ते आज पाहण्यासाठी म्हणजे कोणी बँगलोर, मुंबई, दिल्ली इतक्या शहरात जाऊ शकत नाही. गेले तर स्टारच्या प्रो कबड्डीच्या त्या पासेस त्यांना मिळत नाही. कारण की एक लिमिट असते त्या पासेसची, 2-4 हजार, 5,000. तर त्याच्यासाठी मग त्यांना हे पाहता येत नाही. तर हे अमरावतीकर जनतेला पाहायला मिळावं आणि सगळ्या जनतेची इच्छा पूर्ण व्हावं आणि नवीन मुलांमध्ये खेळाप्रती एक काय म्हणते त्याला, आतुरता निर्माण व्हावी आणि ते खेळाच्याकडे, कबड्डीकडे कसे वळतील, हे सगळा प्रकार असं करण्यासाठी त्याच्या डोक्यात एक आलेला आहे याच्या. म्हणून आम्ही ही स्पर्धा खेचून आणली. असे लोक नावं काढून राहिले तुमचे. खर्चाचं बजेट मग कसं काय बसलो? खर्चाचं काय, आता खर्च तर होतेच आहे. त्याला खर्च केल्याशिवाय कोणता कार्यक्रम थोडी होत. साधा एक 500 लोकांचं लग्न केलं तर त्याच्यात लाखांचा तेवढा खर्च होतो. हा खर्च होऊन राहिलेला आहे. आता कुठून ते काय होते, आता हे तर सगळं आपसात जमा करून होऊन जाते खर्च. बरं का हो, हे बीजेपी, तुम्ही बीजेपी दिसते, मी बांधर पाहिले मागच्या वेळेस बीजेपी दिसले, हे राष्ट्रवादी, हे जुगलबंदी कशी काय बोलते तुम्ही? बरोबर, असं नाही. आम्ही कबड्डी खेळाडू आहे आणि कबड्डी खेळाडूसाठी सगळे पक्ष सारखे असतात. खेळाडूसाठी सगळे पक्ष सारखे असतात. बीजेपी असो, राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो. पण मी सध्या खोडके साहेबांसोबत आहे आणि राहणार आहे आणि आम्ही खोडके साहेबाचे कार्यकर्ते असल्यामुळे आम्ही राष्ट्रवादीत आहे. आणि जमवाचा विषयच नाही आहे. राष्ट्रवादी असो, भाजप असो, हे युती आहे. पण इथं राजकारण नाही आहे. इथं बघा तुम्ही, स्टेजवर अजितदादा आहे, अजितदादासोबत सगळे कबड्डीचे माणसं आहे. राजकीय लोक कोणीच नाही. आणि आमचे साहेब तर कुठंच बसत नाही, साहेब खालीच राहतात. फोटोही काढू देत नाही. मी एकदा फोटो काढायला काय हे करू, असे काम आहे तिचं. कबड्डीचं वेळ तुम्हाला कोणत्या वर्षापासून लागलं? लहानपणापासूनच आहे. आता तुमचा हे समर्थ क्लब लय मोठा आहे बा. याच्यात कसे काय गेले मग तुम्ही फेडरेशनच्या याच्यात? बाबा, पहिले क्लब चालवला, नंतर जिल्ह्यात गेलो, नंतर विदर्भात गेलो, आता फेडरेशन मध्ये गेलो. आता तुमची या क्षेत्रात अपेक्षा कोणती आहे? आता तुम्ही भारताचे सचिव आहात, आता याच्यावरती अपेक्षा काय? अपेक्षा काहीच नाही आहे. बस देवाने हे काम करून घ्यायला पाहिजे आणि काही मुलांचं कबड्डीत भलं झालं पाहिजे. कोणी नोकरीला लागलं पाहिजे, कोणी इंटरनॅशनल लागलं पाहिजे, कोणी नॅशनल लागलं पाहिजे. एवढंच मुलांसाठी करायचं आहे, बाकी काय करायचं आहे. आमच्यासारख्या सामान्य लोक जे तुमच्याकडून जर अपेक्षा असल्या तर एकदा बा हा मॅचेस नॅशनलचा पूर्ण टीम बा इथं आपली इथे खेळली पाहिजे, हे जर सर्वसामान्यांनी अपेक्षा आमच्यासारख्यांनी पकडल्या तर त्या अपेक्षा पूर्ण होतील काय? वा वा, कोण नाही होतील. तुम्ही करा आयोजन, आम्ही देऊ तुम्हाला. तुमच्या अपेक्षा असेल तर तुमच्या अपेक्षेसाठी आम्ही करू ना, प्रयत्न करू, तुम्हाला देऊ टुर्नामेंट. तुम्ही आयोजन करा. तुम्ही वैष्णवी क्लबचा टुर्नामेंट घेता, आम्ही दिले नाही का आयोजन? दिले. असं हेही करा, हेही देऊ. बरं, आतापर्यंत झालेल्या मॅचेस मध्ये प्रेक्षकांचा तुम्हाला सहभाग
याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? म्हणजे अमरावतीतल्या जिल्ह्यातले पेक्षा काऊन की 60-70 किलोमीटरवरून येऊन राहिले. आम्ही 60 किलोमीटरवरून रोज येऊन राहिलो आणि रात्री 2 वाजता घरी जातो. अमरावती जिल्हा म्हणजे हे कबड्डीची पंढरी आहे आणि रात्री 2 वाजो 3 वाजो रात्री 2:30 वाजेपर्यंत मॅच चालले तर तिन्ही गॅलऱ्यावर पूर्ण पॅक होते. कुणीही इथून मॅच संपल्याशिवाय घरी गेलेलं नाही. तर हे आवड आहे अमरावतीकर जनतेची, ही आवड आहे. झालं. जितूभाऊ ठाकूर यांनी व्यस्त कार्यक्रमातून सुद्धा आपल्याला मुलाखत दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं आगमन झाल्यामुळे ही मुलाखत अर्धवट सोडावी लागली. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. आपलं चॅनल गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश पटेल साखरे, कॅमेरामन जगदीश बर्डे.